आणि शेवटी झाला सत्याचा विजय। उद्धवसाहेब ठाकरेंनी बाजी मारलीच। शिंदे गटाला सर्वात मोठा दणका। आत्ताच कोर्टाचा मोठा निर्णय। संपूर्ण शिंदे गटावर मोठे संकट। होय, खूप दिवसापासून रोज माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये खरी शिवसेना कोणाची। तसेच ज्यावेळी शिंदेसाहेब 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत गेले त्यावेळी शिंदेसाहेबांना तेवढे अधिकार होते का? शिंदेसाहेब खरंच प्रमुख होते का? खऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख नेमका कोण? धनुष्यबाण चिन्ह कोणाला द्यायचं या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये खटला सुरू होता। आणि आज आणि आत्ताच अखेर न्यायालयाने असा काही निर्णय दिला की हा निर्णय ऐकून राज्यातील गावाखेड्यातील तळागाळातील कार्यकर्ता शेतकरी सगळीकडे एकच चर्चा होऊ लागली। कोर्टाच्या या मोठ्या निर्णयामुळे संपूर्ण शिंदे गटाला मोठा दणका बसला। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी संपूर्ण गेम फिरवली। न्यायालयामध्ये शेवटच्या क्षणी असा काही युक्तिवाद मांडला, असे काही पुरावे सादर केले की संपूर्ण प्रकरणामध्ये ठाकरेंचं पारडं जड झालं। या मोठ्या निर्णयानंतर मातोश्रीवर एकच जल्लोष आणि शिंदे गटामध्ये नाराजीचं वातावरण। सगळ्या आमदारांना भीती वाटायला लागली आता की कोर्टाने जर निर्णय दिला आणि आम्ही सर्व अपात्र झालो तर आता पुढे काय करायचं। आणि शेवटी या सर्व आमदारांनी एक ठरवलं आणि मातोश्रीच्या दिशेने संजय राऊत साहेबांच्या संपर्कात काही मोठे आमदार, काही मोठे मंत्री आणि परत पुन्हा उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम करणार। कोर्टाच्या या मोठ्या निर्णयामुळे कशी काय गेम फिरवली आणि त्यामुळे कशाप्रकारे काही आमदार अक्षरशः मातोश्रीकडे वळाले आणि शिंदे गटाचं सगळं भांडं फुटलं, ते सगळं आता आपण तुम्हाला याच व्हिडिओद्वारेच डायरेक्ट दाखवत आहे। तसेच कोर्टाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाचे कोण मंत्री, कोण आमदार ठाकरे गटात येण्याची शक्यता आहेत, त्या संदर्भामध्ये पडद्यापाठीमागे काय हालचाली सुरू झाल्या, संजय राऊत यांची कोण आमदार, कोण मंत्री गपचित भेट घेत आहे आणि मातोश्रीवर परत पुन्हा या सर्व आमदारांचा, सर्व मंत्र्यांचा कधी पक्षप्रवेश होणार, याच व्हिडिओद्वारे डायरेक्ट दाखवणार आहोत। नुसताच दाखवणार नाही तर आता सगळे आमदारांना अपात्रतेची भीती आणि त्यामुळे परत पुन्हा ठाकरे गटात मोठा पक्षप्रवेश, हे सर्व आमदार कोण यांची यादीच आपल्या हाती लागली आहेत। या प्रत्येकाची नावे ऐकल्यावर अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आणि तुम्ही सुद्धा म्हणणार की अरे, हे तर ठाकरे गटावर खूप टीका करीत होते, हे तर संजय राऊतांवर टीका करीत होते आणि आता हेच लोक परत पुन्हा ठाकरे गटात। नेमकं ते सगळे आमदार, ते सगळे मंत्री, त्यांची नावासकट त्यांच्या मतदारसंघासह हे सगळे कोणत्या जिल्ह्यातले आहेत, कोणत्या तालुक्यातले आहेत, ते सगळं तुम्हाला आपण डायरेक्ट उघड दाखवणार, काहीच लपवायचं नाही। ही सगळी माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओत पूर्ण सांगणार। पण त्या आमदारांसोबत कधी बैठक, संजय राऊत कोणाच्या संपर्कात, हे पुराव्यासकट दाखवणार। फक्त तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, तरच तुम्हाला हा मोठा पक्षप्रवेश समजणार। त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताचे व्हिडिओला एक लाईक करा, लगेच एक लाईक झालाच पाहिजे। सुमित, मी आधीच ज्या पद्धतीने म्हटलं होतं की कपिल सिब्बल त्यांच्या जो युक्तिवादाचा शेवट आहे तो अत्यंत भावनिक मुद्द्यावरती करतात, ज्या मुद्द्यावरती संपूर्ण देश विचार करेल अशा पद्धतीचा शेवटचा मुद्दा असतो। आणि आजच्या युक्तिवादाच्या माध्यमातून कपिल सिब्बल यांनी तेच साध्य केलेलं आहे। कपिल सिब्बल यांनी आता जे म्हटलंय ते अत्यंत महत्त्वाचं आहे। कपिल सिब्बल यांनी थेट धनुष्यबाण चिन्ह, जोपर्यंत ही सुनावणी संपत नाही, या प्रकरणाचा निकाल येत नाही, तोपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची केलेली मागणी ही या सगळ्या युक्तिवादाचा सर्वोच्च शिखर असल्याचं पाहायला मिळतंय। आणि तोच मुद्दा कपिल सिब्बल यांनी शेवटच्या क्षणामध्ये जे शेवटचा बॉल सिक्सर जसा मारतात, अगदी त्याच पद्धतीने कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा या ठिकाणी मांडल्याचं पाहायला मिळतंय। धनुष्यबाण गोठवा अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। जोपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवलं पाहिजे, युक्तिवाद संपवताना ही कपिल सिब्बल यांची अत्यंत मोठी आणि महत्त्वाची मागणी आहे। आणि याच मागणीच्या माध्यमातून कपिल सिब्बल यांनी समोरचा जो प्रतिवादी पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना, त्यांना कोंडीत पकडल्याचं पाहायला मिळतंय। त्याआधी कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद संपवताना काही मुद्दे मांडले होते, त्यातला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी म्हटलं, शिंदे गटाचे आमदार आधी सुरत आणि तिथून गुवाहाटीला गेले, त्यानंतर त्यांनी 30 तारखेला त्यांनी भाजप सोबत सरकार स्थापन केलं। ही गोष्ट स्वतःच सर्व काही सांगून जाते, त्यासाठी वेगळा कोणताही पुरावा देण्याची गरज नाही। परिस्थितीचं वास्तव काय आहे हे पाहिलं पाहिजे। प्रत्युत्तर देणाऱ्या या आमदारांनी राहुल नार्वेकर यांना अध्यक्ष करण्यासाठी मतदान केलेलं आहे। म्हणजे ज्यांच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार होती, त्याच आमदारांनी राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष करण्यासाठी मतदान केलं। हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडल्याचं पाहायला मिळतंय। पक्षांतराचं एक स्पष्ट आणि आदर्श उदाहरण, क्लासिक केस जी आहे ती राणा प्रकरणात असल्याचं त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं होतं।
त्याचा संदर्भ कपिल सिब्बल यांनी दिला. विरोधी पक्षासोबत जाऊन राज्यपालांची भेट घेणं म्हणजेच परिच्छेद 2(1)चं उल्लंघन मानलं जातं. जेव्हा सुनील प्रभू यांनी आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता तेव्हा त्यांनी तुम्हाला असा कोणताही अधिकार नाही असं उत्तर दिलेलं होतं. आणि हाच मुद्दा युक्तिवादाचा शेवट करताना कपिल सिब्बल यांनी मांडल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर विधानसभा अध्यक्षांचा जो निर्णय आहे तो निर्णय कसा बेकायदेशीर होता हे सांगताना त्यांनी ज्या आमदारांनी ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, नबाम रेबिया जी केस आहे त्या केसमध्ये उपाध्यक्षांवरती अपात्रतेची टांगती तलवार असताना उपाध्यक्षांनी जो निर्णय दिला होता तशाच पद्धतीने या प्रकरणात सुद्धा राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांच्यासाठी ज्या अपात्रतेची टांगती तलवार ज्या आमदारांवर आहे त्यांनी मतदान केलं. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे. आणि सुनावणीचा शेवट करताना त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे तो म्हणजे या सगळ्या केसचं शिखर मांडलं गेलं पाहिजे, तो म्हणजे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवा अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा शेवट करताना त्यांनी मांडल्याचं पाहायला मिळत आहे. घटनात्मक मूल्यांचं कशा पद्धतीने उल्लंघन झालंय अशा सगळे मुद्दे आहेत हे कपिल सिब्बल यांनी त्यांच्या जो युक्तिवादाचा टेम्पो आहे तो वरती घेऊन जात अखेर त्यांनी पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीत सध्या तरी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला असला तरी सुद्धा आता सुप्रीम कोर्टामध्ये कशा पद्धतीने पुढच्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुमित, तो म्हणजे 2018ची घटना. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2013 आणि 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. 2018 मध्ये जी काही शिंदेच्या पूर्ण शिवसेना जी आहे या एकत्रित शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद दिल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं. त्यानंतर 2.5 लाख जवळपास 2.5 लाख जे काही प्राथमिक सदस्य आहेत शिवसेनेचे त्यांच्याकडून सुद्धा उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यात आलं होतं. त्यावेळेस उपनेते एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं होतं. संपूर्ण कोर कमिटी आहे त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला संमती दिली होती आणि उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांना उपनेते म्हणून नियुक्त केलं होतं. त्यानंतर विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्त केलं होतं. हाच मुद्दा आता महत्त्वाचा ठरतोय. खरं तर एका बाजूला निवडणूक आयोग सातत्यानं सांगतोय की 2018ची जी घटना आहे ती आमच्यापर्यंत नाही, आमच्या रेकॉर्डवर नाही, आमच्याकडे ती सादरच करण्यात आली नाही. मात्र दुसरीकडे तेच निवडणूक आयोग 2018ची घटना लोकशाही विरोधी होती आणि त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने निर्णय घेतला अशा पद्धतीचा युक्तिवाद करताय. खरं तर कपिल सिब्बल यांनी हाच मुद्दा आता पकडलेला आहे आणि एकदम चिमटीत जसं पकडावं तसं निवडणूक आयोगाला या चिमटीत पकडलेलं आहे. खरं तर 2018ची जी